कारण यांनी करताना खोटा गुन्हा केलेला काय आपला फटका तर लागलेला नाही त्यांचा. कधीतरी सच्चाई खोटा गुन्हा केलेला आहे आणि तो जो दगड मारलाय तो त्यांच्याकडूनच लागलेला आहे. सच्चाई देव देणार आहे मला. कारण या पैशापुढे लोकांची लागते. मागील काही दिवसांपासून जुन्नर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत खामगाव येथे एक वाद तयार झाला होता. त्याच्यात मोठी हाणामारी झाली होती आणि जुन्नर पोलीस स्टेशन येथे 307 म्हणजेच IPC 307 हा जुना हाफ मर्डरचा गुन्हा दाखल झाला होता. त्याच्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर अचानक पद्धतीने एक व्हिडिओ व्हायरल आला. त्या व्हिडिओमध्ये असं दाखवण्यात आलं किंवा त्या व्हिडिओत असं दिसून येत होतं की जे कुऱ्हाडीने मारलं कोकणी कुटुंबांनी घोलपांना, तर त्याच्यात तो व्हिडिओत की घोलपांच्या साईडने जो व्यक्ती आले होते त्यांनीच तो दगड त्यांना मारण्याचा प्रयत्न केला आणि तो चुकून त्यांच्याच लोकांना लागला. आणि त्यानंतर इथं मोठा मॉब घेऊन जुन्नर पोलीस स्टेशनला आले की कोकणी कुटुंबांनी कुऱ्हाड मारली म्हणून कुऱ्हाड मारली. मग त्या अनुषंगाने जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये हाफ मर्डरचा गुन्हा दाखल झाला. हा व्हिडिओ व्हायरल झाला. त्याच्यानंतर जे पेशंट होते ज्यांना लागलाय दगड त्यांची मुलाखत झाली, त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांनीही सांगितलं की डोक्यात लागलंय. त्यांना ज्यांनी दगड मारला त्याच्यावर काही आरोप नाही आहेत, फक्त त्यांचा आरोप कोणावर आहे की कुऱ्हाड लागली त्याची. पण त्या व्हिडिओत असं स्पष्ट दिसून येतं की कुऱ्हाड लागण्याआधीच किंवा कुऱ्हाड ही आधीच अजिंक्य घोलप या एका खामगावमधील नेत्याने आधीच कुऱ्हाड बाजूला घेतली होती. पण त्यांचे ती कुऱ्हाडीवरच आरोप की बाबा कुऱ्हाड लागलेली. त्यानंतर हे सर्व पुरावे जुन्नर पोलीस स्टेशनला दिले असून जुन्नर पोलीस स्टेशननी त्याच्यावर काय भूमिका घेतली ही अजून गुलदस्त्यात आहे. पण आज हे कोकणी कुटुंब म्हणजे पिता पुत्र सर्व हे आज इथून येरवडा कारागृहाकडे रवाना झालेले आहे. त्यावेळेस त्यांची आई जे आत्ता आपल्या इथं सोबत बसल्या आहेत त्या ओक्साबोक्षी रडत होत्या इथं. आता आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊ की त्यांचं काय वाटतंय त्यांना की काय घडलेल्या प्रकारे पूर्ण. मावशी नमस्कार. काय घडलं आता आपल्या पोरांना सगळ्यांना येरवड्याला नेलं आहे? काय घडलं, त्यांनी जो गुन्हा केलाच नाही त्याच गुन्ह्याची शिक्षा त्यांना भोगायला लागते. असं नाही वाटत तुम्ही जागा देऊनच चूक केली गावाला? आम्ही जागा देऊनच चूक केलेली आहे गावाला. ती मागं तर असंच एक प्रकरण पाहिलं, त्याच्यात 2 बक्षीसपत्र आहेत. एक 44 गुंठ्याचं 81 साली आहे, नंतर 97 साली 4 गुंठ्याचं आहे. मग जेव्हा 44 दिलं होतं मग परत 4 गुंठ्याचं लिहिण्याचं काय कारण ते होतं? त्यांचंच त्यांना माहिती. मग तुम्ही हे विचारलं नाही का त्यांना? आता हे 44चं तर आता माहिती झालंय. आता त्यांनी जेव्हा माझ्या पोराला मारहाण केली सगळं हे केलं, मग ते त्यांना जिरवायसाठी त्यांनी ते 44चं का ते 4चं होतं आणि त्यांनी हाताने परत 4 लावून 44 केले. आता हे मला काय सांगता येईल. मग हे तुम्ही गावात कधी मांडलं का हा विषय तुम्ही? बरं, आमची जशी मोजणी झाली तसे आम्ही भरपूर वेळा मांडलेले आहे. आमचे गाव बैठका पण झालेल्या आहे. त्याच्यात काय आम्हाला म्हणावा असा रिस्पॉन्स भेटलेला नाही. आज असं जी जुनी लोक म्हणायची चोर सोडून संन्यासाला फाशी, असंच हे प्रकरण दिसून येतंय. आता काय म्हणणार याच्यावर? तसंच प्रकरण आहे. खामगावने आता तेच केलेलं आहे. खामगावने पूर्ण माझं घर उद्ध्वस्त केलेलं आहे कोकणी कुटुंबियांचं. अशी एक माहिती कळतीये की कोणी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की तुमच्या पोरांना जेलमध्येच पाठवणार, खरं आहे का ते? हो, अगोदर असं मी ज्यावेळेस इथं आमचा गुन्हा नोंदून घेतला नव्हता, सकाळी दिवसभर गुन्हा नोंदून घेतला नव्हता, मी एकटीच होते इथं. मला आई नाही, वडील नाही, सासरे नाहीत. माझी सासू आजारी असते, सिरियस हेच सगळं याचे झाल्यामुळं त्यांनी ते पाहिलं सगळं मारहाण वगैरे, त्याच्यामुळे ते सिरियस आहे. ते माझ्या भाचीकडं असतात पिंपरीला, त्यांना दवाखान्यात न्यावं लागते. त्याच्यानंतर ज्यावेळेस मी संध्याकाळी इथून घरी गेली त्यावेळेस गाव बैठका झाल्या. त्यावेळेस त्यांना सांगितलं का यांना जामीन मिळून द्यायचा नाही, यांना येरवड्याला पाठवायचं आणि यांच्यासंग कोणी बोलायचं नाही, यांच्या कार्यक्रमात जायचं नाही, यांना पूर्ण वाळीत टाकायचं. जागा तुमचीच, मारहाण तुम्हालाच, वरती गुन्हा तुमच्यावरच आणि तुमच्यावरच येरवडा जेल. कसं वाटतंय? मग आता माझ्यावरती अन्यायाची ना, मी जागा देऊन त्यांना चूक केली, गावाला खामगावला जागा देऊन चूक केली. आणि असं कोणता पुढारी आहे जो म्हणतो का त्यांनी
इंचभर का होईना गावाला त्यांनी दान केलेली जागा आहे, असं कोणत्या पण पुढाऱ्यांनी दाखवावा. अजिंक्यने दाखवावा, अजिंक्यचं पण रोड टच जागा आहे. जेवढे पुढारी जे बोलतायत ना, ते कोणता पण पुढारी असू गावातला, मी काय आता कोणाची नावं घेत नाही, जे सगळे पुढारी ते सगळे रोड टच आहे. तर त्यांनी असे गावाला कोणती जागा कुठं दिली ती दाखवावा त्यांनी मला. तुमच्या गावात 2 गट आहेत, ते आता असं समजते की तुम्हाला एक गट सांगतोय की तुम्ही यांच्या विरुद्ध मुद्दा म्हणून बोला. मी सामान्य माणूस आहे, मी एक सामान्य बाई आहे. आमचं राजकारणात कोण नसते, आणि जर राजकारणाचं जर माझ्या बाजूने गावातला कोणताही दुसरा गट असता तर ही परिस्थिती आज माझ्यावर आलीच नसती. आता ते राजकारणी होते म्हणून आज माझ्यावर गुन्हा होऊन माझ्या पोरांना मारहाण करून ते सगळे आज राजरोजपणे गावात फिरतायत, तिकडे फिरतायत. आणि जर मग माझ्या मागं जर कोणत्या राजनेत्याचा किंवा कोणाचा हात जर असता गावातल्यांचा तर ही परिस्थिती माझ्यावर आलीच का असती. येरवड्या जेलला माझे पतीन मुलं गेलेच का असते. मग हे त्यांना आता सगळं जिरून न्यायचंय म्हणून हे त्यांचं चाललंय. फक्त माझी एकच विनंती, जसे माझी 2 मुलं आणि माझे पती येरवडा जेलला गेले, तेवढे जे आहेत गुन्हेगार त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे. आणि ते सुद्धा येरवडा जेलला काहीच कारवाई नाही का? नाहीये. ते कुठं इथं पोलीस स्टेशनला अटक आहे, पोलीस स्टेशनला ते अटक नाहीच आहे. ते पण येरवडा जेलला गेले पाहिजे. नाही, एकदम साधा गुन्हा दाखल केलेला आहे त्यांच्यावर असं. मग आता ते साधा गुन्हा दाखल केला, आता ते पोलिसांचं काम, आता ते मलाही नाही सांगता येत. पोलिसांचा अनुभव काय होता तुम्हाला की बाबा या पोलिसांचा काय अनुभव होता? पोलिसांनी तर पहिल्यांदा आरेदाव्याचीच भाषा केली. ज्यावेळेस माझ्या मुलाला मारताना व्हिडिओ आला तिथून पुढे त्यांनी आमच्याशी समंजसपणाने घेतला, नाही तर आदल्या दिवशी तर आरेदाव्याचीच भाषा केली. इथे तुम्हाला कोणता तरी पोलीस पण बोलला असं कळालं की बाबा तुमच्या पोराला जेलच दाखवणार आहे आम्ही? नाही, इथं तसं ते बोललेले मला नाही आठवत, पण ते तसे बोलतच होते का तुमच्या पोराने कुऱ्हाड मारली, तुमच्याच पोराने गुन्हा केलाय आणि तुम्ही येताय तिथं नोंदवायला. हा व्हिडिओ पाहिला, मग व्हिडिओ पाहिल्यानंतरही त्यांना समजलं नाही का कुऱ्हाड लागली किंवा दगड लागलाय? आता त्यांनी तर व्हिडिओ पाहिला, मग आता ते त्यांना माहिती त्यांनी काही केलं ते, पण माझ्या वाहन नाही केलं त्यांनी. आता आज आपले पती आणि पुत्र दोन्ही 3 जण येरवड्याकडे आत्ता थोड्या वेळापूर्वी रवाना झाले. आता ह्याच्या पुढं तुमची भूमिका काय राहणार? माझी भूमिका काय राहणार? त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करणार. आता गावात जाणार का तुम्ही? हो, गावात जाणार मी. आणि त्यांनी परत हल्ला केला तर? हल्ला केला तर मी आहे ना, हल्ला केला तर नाहीतरी असं आहे, ते नालायक खामगावचे, त्याच्यामुळं तर काय प्रश्न नाही. हल्ला केला तर बघून घेईन पुढं मी. असंही ते नालायकच झालेले आहे, त्याच्यामुळं मी तिथं जाऊन राहणारच. नाही, पोलीस प्रशासनाने आपल्याला काय सांगितलं का की बाबा सध्या असं थांबा? नाही, मला काहीच सांगितलेलं नाही आहे त्यांनी. ते चालतं, धन्यवाद.